कत्तलची रात्र मिरवणुकीच्या वेळी 12 इमाम कोठला परिसरात गेलेल्या आमदार संग्राम जगताप यांच्या समोरच अनेक कार्यकर्त्यांनी खासदार निलेश लंके यांच्या नावाच्या घोषणा दिल्या। या घोषणाबाजीचा व्हिडिओ शहरात व्हायरल झाला। नगरमध्ये मोहरम निमित्त कत्तलची रात्र मिरवणूक मंगळवारी 16 जुलैला रात्री काढण्यात आली। ही मिरवणूक सुरू होण्या अगोदर सवारांचे दर्शन घेण्यासाठी मंगलगेट हवेली कोठला परिसरात मोठी गर्दी झाली। आमदार संग्राम जगताप हे पदाधिकाऱ्यांसह तेथे गेले। त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेतले। त्याचवेळी आमदार जगताप यांच्यासमोर अनेक कार्यकर्त्यांनी लंके यांच्या नावाच्या घोषणा दिल्या। काहींनी या घोषणाबाजीचा व्हिडिओ काढला। राजकीय वर्तुळात या व्हिडिओची जोरदार चर्चा आहे। आमदार जगताप आणि खासदार लंके हे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात एकत्र होते। मात्र लोकसभा निवडणुकीच्या वेळी लंके यांनी शरद पवार गटात प्रवेश करत निवडणूक लढवली। तर आमदार जगताप महायुतीत असल्याने त्यांनी भाजपचे डॉक्टर सुजय विखे यांचा प्रचार केला। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार जगताप यांच्यासमोर खासदार लंके यांच्या नावाची झालेली घोषणाबाजी हा चर्चेचा विषय ठरला आहे। बातम्यांसाठी नवा मराठा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।